उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असणारे मंत्री नरहरी झिरवळ जे समोर येऊन धनगर समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहे। खरं तर झिरवळ हे स्वतः भूमिका घेत आहे की अजित पवार त्यांना भूमिका घ्यायला लावत आहे, असा सवाल धनगर समाजाच्या वतीने उपस्थित केला जातोय। याच पार्श्वभूमीवर बारामतीतील धनगर समाज आक्रमक झाला असून उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या बारामतीमधील निवासस्थानी ढोल बजाव आंदोलन केलं जाणार आहे। या संदर्भात धनगर आंदोलकांची बातचीत केली आहे। धनगर समाजाच्या वतीनं उद्या बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या खासगी निवासस्थानाबाहेर ढोल बजाव आंदोलन केलं जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी या धनगर समाजाकडून केली जाते। मात्र सरकार कोणतेही असो, या सरकारकडून धनगर समाजाला केवळ गाजर दाखवण्याचं काम केलं जात आहे। याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत धनगर समाजातील काही प्रमुख नेते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगाल, उद्या तुम्ही धनगर समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताय, काय प्रामुख्याने मागण्या आहेत? ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ हे जे समोर येऊन धनगर समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत, खरं तर हे झिरवळ साहेब स्वतः भूमिका घेत आहेत का अजित पवार यांना भूमिका घ्यायला लावत आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यामुळं अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि इतर त्यांच्याबरोबर महायुतीतील सर्व नेते असतील, यांना आम्ही सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उद्या अजित पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ढोल बजाव आंदोलन करणार आहे। खरं तर मागील 70 वर्षापासून या तमाम प्रस्थापितांनी आम्हाला फसवलं आहे। आमच्या मतावरती यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रात मंत्रिपदं घेतली, परंतु ज्या मतावरती हे निवडून गेले, ज्या मतावरती यांनी सत्ता प्रस्थापित केली, त्या समाजाला आज वाऱ्यावरती सोडून यातील एकही मंत्री एकही आमदार समाजाच्या बाजूने बोलायला तयार नाही। हे सर्व धनगर समाज पाहत आहे। भविष्यामध्ये जर यांची कान उघडली झाली नाही तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आक्रमक चळवळ आणि एक परिवर्तन भविष्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही। हीच भूमिका या तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं आम्ही मांडत आहोत। नक्कीच तुमची काय मागणी आहे? उद्या आंदोलन करताय, काय आव्हान कॅबिनेटकडून केलं जाणार आहे किंवा कॅबिनेटचे जी काही बैठक होणार आहे या बैठकीतून काय साध्य व्हावं यासाठी तुम्ही उद्या जे आंदोलन करताय प्रामुख्याने काय मागण्या आहे त्याच्या? गेली 70 वर्ष जे काय धनगर समाजाची मागणी एकच आहे, धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी। आज जर कॅबिनेटमध्ये जर आज विषय नाही झाला, धनगर एसटी आरक्षण संदर्भात JR जर नाही काढण्यात आला, तर उद्या आम्ही जे सत्तेमध्ये जेवढे आमदार असतील, खासदार असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या दारामध्ये ढोल वाजवून ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे धनगर समाजा बाबतीमध्ये, त्यांचं धनगरी ढोल वाजवून त्यांना झोपेतून उठवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। नक्की तुम्ही काय सांगाल? गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार या बारामतीचं लोकप्रतिनिधित्व करतायत। अनेक वेळा धनगर समाजाच्या आरक्षण मागणीचा मुद्दा हा जो काही सातत्याने पुढे येतोय, मात्र ही काही राजकीय मंडळी धनगर समाजाला कुठेतरी गाजर दाखवण्याचं काम करतायत। इथून पुढच्या कालावधीमध्ये काय दिशा असणार आहे? आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये घोषित करतो, उद्या सकल धनगर समाजाच्या वतीने बारामती येथे उपमुख्यमंत्री यांच्या निवास सहयोग सोसायटी या निवासस्थानाच्या बाहेर आम्ही ढोल बजाव आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे। याचं कारण काय आहे? वर्षानुवर्ष या बारामती मतदारसंघाचं नेतृत्व करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत, यांनी धनगर समाज एसटी आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका प्रसारमाध्यम असेल, कुठं जाहीर भाषणं असतील, याच्यामध्ये कुठेही आश्वस्त केलेलं नाही। आणि कायम याच्यामध्ये चार माणसं फोडून समाजाचं विद्रुहीकरण करून यांनी आजपर्यंत राजकारण केलं। पण इथून पुढच्या काळामध्ये या नेतृत्वाने जर धनगर समाजाबद्दलची भूमिका जर स्पष्ट केली नाही, तर या येणाऱ्या विधानसभेला धनगर समाज त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आम्ही उद्या ढोल बजाव आंदोलन जागृतीसाठी करत आहोत। नक्कीच अनेक आंदोलनं धनगर समाजाच्या माध्यमातून केली गेली, मात्र राज्य सरकारवरती याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही। इथून पुढच्या कालावधीमध्ये कशा स्वरूपाचं आंदोलन किंवा कशा स्वरूपाची दिशा या धनगर आंदोलनाच्या मुद्द्यावरती धनगर समाजाकडून घेतली जाणार आहे? बघा, 2014ला फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं, त्याच्यानंतर धनगर समाजाने मतदान केल्यामुळे भारतीय जनता पार्टी सरकार आलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सरकार धनगर समाजाने घालवलं, हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे। आता आचारसंहितेला फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। त्या आचारसंहितेच्या अगोदर
धनगर समाजाचा जर सरकारने GR नाही काढला तर या भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकारचं जहाज बुडवल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही. आणि यापुढील ह्याच्यामध्ये काळामध्ये धनगर समाज जर GR नाही काढला तर भारतीय जनता पार्टी आणि कुठल्याच पक्षाला मतदान करणार नाही. तुम्ही काय सांगाल? समाजातला ज्येष्ठ म्हणून तुमची ओळख आहे. सातत्यानं अनेक सरकार येत आहेत जात आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुठलंही राज्य सरकार त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये या सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांना काय तुम्ही संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? आम्ही धनगर समाजाला ST आरक्षण द्यावं म्हणून उद्या सरकारचा निषेध म्हणून बारामतीचे प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर त्यांचा निषेध म्हणून सरकारचा निषेध म्हणून तिथं आंदोलन करत आहे. राज्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यामध्ये 4 वेळा बारामतीचे प्रतिनिधी म्हणून शरद पवार या ठिकाणी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनीसुद्धा अनेक वेळा धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून नुसती ग्वाही दिली, परंतु ते प्रत्यक्षात आरक्षण दिलं गेलं नाही. राज्यात सध्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राष्ट्रवादीचे अजित पवार आहेत, तसेच मोठा पक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. यांनी आत्ता सरकारमध्ये असताना आत्ता लवकरच आचारसंहिता लागत आहे, तर त्या आचारसंहितेपूर्वी यांनी या प्रक्रियेमध्ये राहून धनगर समाजाला लवकरात लवकर धनगर आरक्षण द्यावं म्हणून आम्ही ते जर नाही झालं तर उद्या बारामतीमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी अजित पवारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करत आहे. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांना काय आवाहन कराल धनगर समाजाकडून? मी महाराष्ट्रातील सकल धनगर बांधवाच्या वतीने एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक नम्र विनंती करतो की एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आम्ही जसं सतोबाला देवाला पोचतो, बिरोबा, बाबीर, महादेव हे जे आमचे देवस्थान आहेत, ह्या देवस्थानाची जागा तुम्हाला आम्ही देऊ. त्यांच्या फोटोवर आमच्या देवारामध्ये तुमच्या तिघांचा फोटो आम्ही ठेवू. तुम्ही फक्त आम्हाला STचं सर्टिफिकेट द्या. GR लवकर काढावा. त्यासाठीच तुम्हाला जागर म्हणून आम्ही उद्या ढोल बजाव आंदोलन करणार आहोत. तुम्ही ताबडतोब आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर आम्ही विधानसभेत येणाऱ्या तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? उद्या जे आंदोलन करताय प्रामुख्याने या आंदोलनाच्या काय मागण्या असणार आहेत आणि प्रामुख्याने काय उद्देश आहे या आंदोलनाचा? आंदोलनाचा उद्या ढोल बजाव जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा उद्देश एवढाच आहे की धनगर समाजाचा आक्रोश हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानापर्यंत पोचावा आणि त्यांनी कॅबिनेटमध्ये भूमिका मांडावी की धनगरांचं जे आरक्षण आहे ते राज्यघटनेने दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून उद्याचं हे आंदोलन आहे. आणि काय प्रामुख्याने मागण्या काय आहे त्याच्यामध्ये? मागणी हीच आहे की GR काढावा शासनाने, लागोलाग GR काढावा ह्या उद्याच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आणि लोकांना दाखले इश्यू करावेत. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? सरकार अनेक येत आहेत जात आहेत, मात्र कुठलंही सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक दिसत नाही. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते, त्यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हटलं होतं. अनेक कॅबिनेट झाले, मात्र यातून काय आउटपुट धनगर समाजाला मिळालं नाही. काय तुम्ही त्यांना आवाहन कराल? नक्कीच. गेली 70 वर्षाचा आपण इतिहास बघाल, देवेंद्र फडणवीसच काय त्यांच्या मागे 14-15 जे मुख्यमंत्री झाले, या 15-16 मुख्यमंत्र्यांपैकी कुणालाही पाजर फुटला नाही की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यामुळे हा विषय पक्षातीत झालाय. समाज आता समाजाचा उद्रेक वाढत चाललाय आणि खरं तर ह्या राजकारण्यांना जी भाषा आहे ती फक्त मतपेटीची भाषा कळते. पक्षाला आणि राजकारण्याला जर मतपेटीची भाषा कळत असेल तर येत्या महिन्याभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला बारामती तर त्याचं एक स्फोटकाचं ज्वालामुखीचं उद्रेकाचं केंद्र असेल. हा व्हॉल्वो ज्या दिवशी भडकेल पुढच्या महिन्याभरात आपण बघाल हा धनगर समाज, आपण पाहाल की बारामतीच्या पासून उद्रेक पेटलेला हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचं गाव तालुक्यातलं परिवर्तनाच्या दृष्टीने विचार करेल. त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपण अतिशय ताकदीनं इतर सर्व समाजाला न्याय देत आलात तसाच न्याय
माझ्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाला द्यावा, अशा प्रकारची भावना या सर्व कार्यकर्त्यांची आहे. आणि ही भावना जर येत्या काळात नाही झाली तर हा समाज आपल्या मताशी एकनिष्ठ राहणार आहे, शब्दाशी एकनिष्ठ राहणार आहे. न्याय देणाऱ्याला तो अतिशय ताकदीनं पाठबळ देणार आणि जर अन्याय करणारा असेल तर त्या पद्धतीचा प्रतिक्रिया मिळेल. आणि म्हणून आजपर्यंत सगळ्या प्रस्थापितांनी फसवलेलंच आहे. 4-4, 5-5 पिढ्या इथं सत्ता दिली. अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे काय आणि त्यांचे पूर्वज काय. त्याच प्रकारे इंदापूर तालुक्यात दौंड सगळ्या भागात आपण पोचत आलो. हा समाज 70-80 हजार मतदान एका विधानसभेत आहे. इंदापूरमध्ये 80,000, बारामतीमध्ये 78,000, दौंडमध्ये 82,000. हे समाज जर ठरवलं तर उलट पालट करण्याची ताकद असणारा समाज आहे. तुम्ही याची गंमत पाहता का? अशा प्रकारची भावना या समाजामध्ये आहे. निश्चितपणे मी सांगतो, जर आपण या प्रक्रियेत जर काही निर्णय घेतला नाही, सरकार म्हणून भूमिका घेतली नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सरकारने भूमिका घ्यावी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ द्यावी. खरं तर भाजपच्या बाजूने म्हणायचं तर भाजपनी भूमिका मांडलेली आहे, त्यांची तयारी आहे, परंतु बाकीच्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्याला साथ द्यावी आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आमचा समाजाचा निर्णय व्हावा. राहिला विषय आदिवासींच्या विरोधाचा. आदिवासींचा विरोध माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक काही नेते मंडळी तयार करतात. अहो, नरहरी झिरवळ यांचा काय संबंध? मागे ह्याच्या आधी पिचडला कोणी पोचला, आता झिरवळला कोण पोचतंय? म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही दुतोंडी मांडुळासारखं राजकारण करत असाल तर समाज शांत बसणार नाही आणि येत्या 48 तासात तुम्हाला याच्याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा समाजाचा उद्रेक उद्यापासून बघायला मिळेल. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? गेले अनेक वर्षापासून बारामतीचे शरद पवार अनेकदा खासदार राहिलेले आहेत, सुप्रिया सुळे खासदार राहिलेले आहेत आणि अजित पवार हे सरकारमध्ये राहिलेले आहेत. असं असताना यांच्याकडून अजित पवार असतील, शरद पवार असतील, यांच्याकडून धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर कधी ब्रह काढला जात नाही. तुमच्याकडून काय त्यांना आव्हान केलं जाणार आहे? आता महाराष्ट्रात जर यशवंतराव चव्हाणांपासून जर घेतलं आपण, धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी एकही मुख्यमंत्री प्रभावीपणे त्यांनी काम केलं नाही किंवा स्पष्ट भूमिका मांडली नाही. मग यशवंतराव चव्हाण ते आता आपले एकनाथ शिंदे, ह्या जर टप्पा जर बघितला आपण तर ह्या टप्प्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री शरद पवारसुद्धा राहिले होते. धनगर समाजाची ज्यावेळेस उपोषण झाली, आंदोलने झाली, प्रत्येक वेळेस आम्ही बी के कोकरेंच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा समाजाला आरक्षण मिळावं हा जो मुद्दा घेऊन आम्ही उभे राहिलो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला एनटीचं आरक्षण दिलं. हे शरद पवारांनी आरक्षण दिलं असं आमच्या समाजाचं म्हणणं आहे. मग शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा अजित पवार हे सगळे एकाच नाण्याचे सगळे एकत्र येऊन काम करणारे लोक आहेत. समाज एवढा बिनलाजी झाला आहे की फक्त आमदारकी, खासदारकी आणि कुठलं तरी महामंडळ मिळतंय का म्हणून त्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आणि त्याचा ढोल वाजवायचा, अशी परिस्थिती झालेली आहे. आता आम्ही सगळं करून कटाळलोय. टावरवरून उड्या टाकल्या, जलसमाधी घेतली. आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सगळी बायका पोरं घेऊन आम्हाला आता नागडं नाचायची वेळ आलेली आहे, तरच समाज आरक्षण देईल का, अशी परिस्थिती आलेली आहे. प्रत्येक वेळेस आम्ही जो सत्ताधारी आहे तो सत्ताधारी काय करतोय आणि विरोधकाचं एकच काम आहे की धनगर समाज हाताला धरायचा आणि सत्ताधाऱ्याला खाली राटायचं. आणि ज्यावेळेस सत्ताधारी सत्य येतो त्यावेळेस तो धनगर समाजाला विसरून जातो. अशी परिस्थिती या धनगर समाजाची. केविलवाणी चेष्टा करणारा. उद्याचे आंदोलन तुम्ही करणार आहे, काय तुम्ही आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कराल? ढोल वाजवायचा हाच विषय आहे आम्हाला की तुम्ही झोपेतनं जागे व्हा. आम्ही ढोल वाजवतोय, नाहीतर येणाऱ्या विधानसभेला हा समाज तुम्हाला तुमच्या कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद या धनगर समाजात आहे. आता आमचा कुणीही अंत पाहू नये म्हणून उद्या आम्ही शांततेत ढोल वाजवतोय. पुढचा ढोल अतिशय अवघड असणार आहे, बॉम्बस्फोटापेक्षाही भीषण असणार आहे. विधानसभेत तुमचे 70-75 आमदार हे धनगर समाजामुळे निवडून येतात. हे उपमुख्यमंत्र्यांनी, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. नाहीतर परत एकदा तुम्ही जर झोपेचं सोंग केलं आणि आमच्या समाजातले नेते मंडळींना हे देऊ आम्ही ते देऊ, आमच्या विरोधात जर तुम्ही प्रचारासाठी जर आले तर त्यांचा प्रचार आम्ही बंद करू आणि आमच्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. नक्कीच. शेवटचा प्रश्न, तुम्ही काय सांगाल? सातत्यानं धनगर समाजाच्या आरक्षणाला, एसटीच्या आरक्षणाला आदिवासींकडून विरोध केला जातोय आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे विरोध करणारे आमदार आहेत हे अजित पवारांचे विशेषतः आहेत. काय प्रामुख्यानं मागणी तुम्ही अजित पवारांना काय आवाहन कराल? आमचं म्हणणं एकच आहे की धनगर आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, ते बी आचारसंहितेच्या आधी देण्यात येऊ. नक्कीच.
गेल्या काही वर्षांपासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. सातत्यानं आदिवासी समाजाकडून धनगर समाजाला एस टीच्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांच्याकडून विरोध केला जातोय. मात्र हे विरोध करणारे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कातले आहेत. यामुळे हे आमदार स्वतःच्या ह्याने धनगर समाजाला विरोध करतायत का अजून कुणाच्या सांगण्यावरून विरोध करतायत असा सवाल देखील या धनगर समाजाकडून उपस्थित केला जातोय. तर उद्या बारामतीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन केलं जाणार आहे आणि हा ढोलाचा आवाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कानी पडावा आणि त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमचा ढोल वाजवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका देखील धनगर समाजाकडून व्यक्त केली गेली. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकापूर्वी किंवा आजच्या ज्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत किंवा एस टी सवलीबाबत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे या संपूर्ण धनगर समाजाचं लक्ष लागून राहिलं आहे. विकास कोकरे, बारामती.